गाइस वेलकम टू माय अनदर ब्लॉग। आज का ब्लॉग है एक यूट्यूबर को मैं मिलने जा रहा हूँ जो है पनवेल में, और मैं अभी पनवेल में ही हूँ। पर मैं पनवेल से भी खांडेश्वर आया तो मेरा एक फ्रेंड आ रहा है खांडेश्वर से, मतलब वो कलवा का है बट वो अभी खांडेश्वर में कल से था, तो अभी वो खांडेश्वर में आ रहा है। तो अभी यहाँ से हम जाएंगे वो यूट्यूबर को मिलने, और वो यूट्यूबर कौन है वो आपको जल्दी पता चल जाएगा। बहुत ही हम्बल यूट्यूबर है, लाइक इसने मेरे को एक टेक्स्ट पे रिप्लाई दे दिया, और वो बहुत बहुत अच्छा यूट्यूबर है। वो गेमिंग करता है, ब्लॉगिंग करता है, बट वो कौन है वो आपको जल्दी पता चल जाएगा। तो कोई टेंशन की बात नहीं है, वो करते स्टार्ट। तो बोला है कि वो 5-10 मिनट में आ जाएगा, तो 5-10 मिनट रुकना पड़ेगा थोड़ा सा। तो रुकने की कोई मेरे को अभी आदत हो गई है रुकना, कि जिसको भी बुरा था वो मेरे को रुकने को ही बोलता है, तो रुकने की आदत हो चुकी है। तो 5-10 मिनट तो ज़्यादा बड़ी बात नहीं है। मैं 2-2 घंटा रुका हूँ किसी के लिए, तो देखते कब तक आता है। अभी लगभग मेरे को 15-20 मिनट हो चुके हैं बैठ के, और ये मेरे को बोला 5 मिनट में आ रहा हूँ। अरे यार बोर हो गया मैं बैठ के, इसलिए मैं कभी जल्दी नहीं निकलता। बट मुझे एक आदत है कि अगर मैंने बोला है 9:30 बजे पहुंचूंगा तो मैं 9:30 बजे पहुंच जाता हूँ। तो वो आदत मेरे को बदलनी पड़ेगी। तो 9:30 बजे बोला तो मेरे को 10 बजे पहुंचना है अभी, इसके बाद इससे ही करेंगे अभी। आपला गाणे आला रे, काय गाणे भाई, बट पनवेल किती क्लीन आहे ना भाई, काय पण केस बघा म्हणजे केस बघा। हम लोग अभी आए थे चाय नाश्ता करने, और अपने गना के तरफ से स्पॉन्सर्ड है चाय नाश्ता। वो ठीक है। आता काय करतो रे? तुला कुठे आहे मी तिथे सोपं मग घरी पटकन ते काम निपटून येतो. ओके तर मला जायचं होतं पनवेल स्टेशनला. लांब आहे का पनवेल स्टेशन? जास्त नाही पण 5 मिनिटावर पनवेल स्टेशनला जाऊया. मग पुढे जाऊया आपण युट्यूबरला जाऊ. कदाचित हादर आला आहे काम आटमला जाऊया. हो आता मग कॅन्सल होईल. बघायला पाहिजे मी ट्राय करीन पनवेल मस्त है, काय पण बोला. तो गाइज मैं भी स्क्वी एंड स्पून में आ चुका हूँ. तो आप लोग जान चुके होंगे कि मैं किससे मिलने आया हूँ आज. ये ओपन कैसे होता है? ओके हमने ओपन किया. ये क्या है भाई, फुल हैलोवीन वगैरह लगा के लटका के रखा है. ओ भाई तो गाइज ये है अपना आकाश भाई, नहीं बोलेंगे दादा बोलेंगे, बड़े अपने से. आकाश दादा का रेस्टोरेंट, और ये बहुत अच्छा डेकोरेट किया है भाई, हैलोवीन थीम बना के रखा है. ये देखो आपको दिखने होगा, काला काला दिख रहेगा. ये हाँ वो करते हुए सब लोग इधर, बहुत मस्त बना है यार, कुछ भी बोलो. एम्बियंस तो बहुत सही है. तो अभी उनको मिलने के लिए मुझे थोड़ा और रुकना पड़ेगा, क्योंकि वो अभी तक आए नहीं है. तो रुकते. ये आकाश दादा इज कमिंग. वेलकम. कसं आहात? काय बॉडी खूप येस परत तो आम्ही फायनली भेटलोय. तर हे आहेत आपले आकाश जितेकर दादा. हे खूप चांगले युट्यूबर आहेत, खूप चांगले ब्लॉगर आहेत, खूप चांगले गेमर आहेत, आणि मी यांची स्ट्रीम रोज बघतो, आणि आमची ओळख स्ट्रीमवरच झालेली आहे. आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय आज. तर यापुढे खूप अवतार बघा माझा, मी आता सलून मध्ये होतो, फोन आला तिकडनं आलो मी डायरेक्ट. अरे बापरे. ओके सो आपले हे आकाश दादा आहेत. यांनी जवळपास 2009 पासून, आणि हे आपले हा अभिजित दादा आहेत. सो आकाश दादांनी 2009ला युट्यूब चालू केलंय, आणि आपल्या इंडियामध्ये 2008ला युट्यूब आलं. सो तेव्हा काहीच माहिती नव्हतं, तरीही त्यांनी चालू केलेलं, आणि आता ते एक सक्सेसफुल युट्यूबर आहेत. तर टाइम द्यावा लागतो या गोष्टींसाठी, लगेच नाही होत. आजकाल लोकांना खूप क्विकली सर्व पाहिजे असतं, बट तसं पॉसिबल होत नाही, टाइम द्यावा लागतो. तर आपण यांची जर्नी ऐकूया, की हे कर्णू दादाला वगैरे कसे भेटले, किंवा ह्यांची युट्यूब जर्नी. कर्णू आणि मी, आमचं एक युट्यूबच्या मागे एक वेगळी मैत्री आहे. ओके. आमची युट्यूबच्या मागे वेगळीच मैत्री आहे. ते म्हणजे युट्यूब रिलेटेड काय नव्हता. अच्छा. आता एक त्यांचे जे जिजू आहेत वगैरे, अशी आमची एक फॅमिली बॉन्डिंग, तो एक सेपरेट पार्ट झाला. युट्यूब मध्ये कर्णूने कसं घेतलं, 2018ला वगैरे 19ला लॉकडाऊन नंतर मग कर्णू वगैरे आम्ही वारंवार भेटायला लागलो, आणि मग त्यात मला पण थोडा इन्स्पायर झाला. मी टाकायचो व्हिडिओ, पण ते असे आहे की बाबा इथे कुठे आपलं फार्म हाऊस गेलो, आंबेतोडा, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे,
ती क्लिप टाकायचो. युट्यूबवर असं नाही, फक्त Okay. मेमरीज. आणि हे युट्यूबच्या अगोदर सुद्धा माझ्या घरी जर बघितला तर एवढं ते मिनी DVR वगैरे एवढे सस्ते असतात. बापरे. फक्त माझे मेमरीज आहेत की कुठे फिरायला गेलो की Video करा. हा. स्वतःच एक सर्टन वय झाल्यानंतर आपण जे परत बघू बाई मी 18 वर्ष असताना काय केलंय. मी 2007 ला काय केलंय, 8 ला काय केलंय, तर ते सगळं बघता येईल. त्याच्यात पण युट्यूब चालू केलंय. पण हे आता ते कमर्शियल लाईफ झालंय. आता म्हणजे 2017-16 पासून हो आता युट्यूब वर म्हणजे एक लाईक म्हणजे करिअर ऍज अ करिअरच बघतात लोक युट्यूब म्हणजे. तर ते खूप जास्त ग्रो झालंय. आपलं हॉटेल व्यवस्थित चालतं. रेस्टॉरंट बघू शकता, किती मस्त रेस्टॉरंट आहे. प्लीज तुम्ही या आणि इकडे भेट द्या. खूप छान वाटलं मला इकडे येऊन. आणि एन्व्हायरमेंट तर एवढं चांगलं आहे ना की असं वाटतच नाही की आपण लाईक सिटी एरियामध्ये आहोत. एकदम असं फुल नेचर वाईब्स आहे तिकडे. खरंच मला खूप जास्त आवडलं. तर मी इकडे येतच राहणार आता, तुम्ही पण येत राहा. तर हे आहेत आमचे कर्णू दादा. हो नक्कीच भेटूया. बाकी झोप बीप झाली नीट? लेट झोपला असाल. हो सही आहे. अच्छा. सो गाईज आज मी आकाश जितेकर दादा आणि कर्णू दादा या दोघांनाही भेटलो. ऍक्च्युली कर्णू दादा तर मी व्हिडिओ कॉलवरच भेटलो. पण दोघेही खूप जास्त हंबल आहेत, खूप जास्त पोलाइट आहेत टू एव्हरीवन. लाईक त्यांनी माझ्या पहिल्याच चॅटवर त्यांनी मला रिप्लाय दिला. त्यांना मी भेटायला कन्व्हिन्स केलं, ते लगेच कन्व्हिन्स झाले. सो त्यांच्याकडून मी 1-2 गोष्टी शिकलो की लाईक युट्यूबमध्ये कसं ग्रो करायचं. अँड आपल्याकडे किती फेम आला, किती पैसा आला तरी आपण किती हंबल राहावं हे त्या माणसाकडून शिकलो. सो त्यांना परत भेटायला जाईन, परत असे ब्लॉग बनवत राहीन. सो ते ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजवर जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.